केंद्राची पाहणी केली। शहरात काही भागात गाळ मिश्रित पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांनी। भूमी असलेल्या उमेदवारांची यादी थेट मुख्यमंत्र्यांकडे। पुण्यातल्या उमेदवारांमध्ये गुन्हेगारीशी संबंधित 20 नावं आहेत। पुणे पोलिसांनी मुख्यमंत्र्यांना या संदर्भातली यादीच पाठवली आहे। पुणे पोलिसांकडून एक निरीक्षण समितीही स्थापन करण्यात आलेली आहे। या यादीमध्ये अनेक नावं समोर येतात, ज्यामध्ये प्रामुख्याने सोनाली आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर, कुख्यात गुंड गजानन मारणेची पत्नी जयश्री मारणे, गणेश कोमकरची पत्नी कल्याणी कोमकरचं नाव आहे। तर राष्ट्रवादीनं गुंडांना उमेदवारी दिली असा आरोप एकीकडे होत असताना आता मुख्यमंत्र्यांकडे थेट या गुन्हेगारीशी संबंधित असलेल्या उमेदवारांची यादीच पोलिसांनी दिलेली आहे। या यादीत जवळपास 20 नावं असल्याची माहिती समोर येते। यादीत गुन्हेगारीशी संबंधित 20 नावं आहेत। तर आता मुख्यमंत्री या संदर्भात काय पावलं उचलतात ते पाहणं महत्त्वाचं आहे। पुणे पोलिसांनी मुख्यमंत्र्यांना ही यादी पाठवलेली आहे। याच गुन्हेगारांना उमेदवारी देण्यावरून अजित पवार यांच्यावर राजकीय वर्तुळातून टीका झाली होती आणि त्यावर उत्तर देताना आरोप केला म्हणजे कोणी गुन्हेगार होत नाही अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिलेली होती। तर गुन्हेगार उमेदवारांची ही यादी आता मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आलेली आहे। पुणे पोलिसांनी मुख्यमंत्र्यांना ही यादी पाठवलेली आहे। या यादीत 20 नावांचा समावेश आहे, त्यामध्ये प्रामुख्याने सोनाली आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर, कुख्यात गुंड गजानन मारणेची पत्नी जयश्री मारणे, गणेश कोमकरची पत्नी कल्याणी कोमकरचं नावही आहे। आणखी कोणकोणती महत्त्वाची नावं या यादीत आहे ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र पुणे पोलिसांकडून या संदर्भात निरीक्षण समितीही स्थापन करण्यात आलेली आहे। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना या निवडणुकीत संधी मिळालेली आहे, ज्यावरून या राजकारण्यांवर टीका झाली आहे। सर्वसामान्यांपासून राजकीय वर्तुळामध्ये अनेकांनी अशा प्रकारच्या उमेदवारीवर टीका केलेली आहे। संभाजीनगरमध्ये असो, पुण्यात असो, नाशिकमध्ये असो, असे गंभीर आरोप असलेल्या गुन्हेगारांना, आरोपींना ही उमेदवारी देण्यात आलेली आहे। आता त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार किंवा मुख्यमंत्री काही निर्णय घेणार का याकडे लक्ष लागलेलं आहे। सध्या यादी तरी मुख्यमंत्र्यांकडे पोहोचलेली आहे अशी माहिती आहे। पुणे पोलिसांनी ही यादी दिलेली आहे। कोमकर कुटुंबियातील एक उमेदवार आहे आंदेकर, जे महत्त्वाची नावं गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील गुन्हेगारी संदर्भात जे नाव समोर येत होतं, त्याही कुटुंबियांकडे उमेदवारी गेल्याचं पाहायला मिळत आहे। या संदर्भात मुख्यमंत्री काही निर्णय घेणार का ते पाहणं महत्त्वाचं आहे।